एक हैरान कर देने वाली खबर सामने आ रही है पालघर जिले के अंतर्गत आने वाले वसई इलाके से, जहां एक शख्स के घर पर उस वक्त चोरी हुई जब वो बाजार में प्याज खरीदने के लिए गया था। जैसे ही पीड़ित व्यक्ति घर से बाहर निकला तो चोर उसके घर पर घुसे और 8 लाख रुपए की नकदी और सोने के गहने लेकर फरार हो गए। हालांकि शिकायत मिलने के बाद इस मामले में पुलिस प्रशासन ने तेजी से कार्रवाई की और 24 घंटे के अंदर चोरों को गिरफ्तार कर 100% माल बरामद कर लिया और फिर उसे मालिक को लौटा दिया। मामले की जांच में जुटी पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर चोरों को धर दबोचा। पुलिस की इस कार्रवाई की स्थानीय लोगों ने जमकर सराहना की है। कुल मिलाकर पुलिस की इस कार्रवाई से एक बात तो साफ हो गई है कि तकनीकी का इस्तेमाल कर अपराध पर प्रभावी ढंग से अंकुश लगाया जा सकता है। 13/12/24 रोजी एक घटना घडली संध्याकाळी 8:45 ते 9:15च्या दरम्यान। यामध्ये अर्चना तावडे अगरवाल नगरमध्ये इथं राहतात। त्यांचा फ्लॅट सेकंड फ्लोअरला आहे। तर त्या ठिकाणी त्या कांदे आणण्यासाठी खाली गेल्या होत्या। तर अशा फक्त अर्धा तासामध्ये एक व्यक्ती गच्चीतून घुसली। ओपन टेरेस आहे त्यांचं, ओपन बाल्कनी होती, तिथून घुसली आणि त्याचं कप्बोर्ड पण दरवाजा तुटला होता। ड्रॉवरमध्ये त्यांनी दागिने ठेवले होते। जवळजवळ 106 ग्रॅम वजनाचे दागिने, काही चांदीच्या वस्तू त्या व्यक्तीनं चोरल्या होत्या। त्याची अमाउंट जवळजवळ 8,88,000 इतकी होत होती। खूप चॅलेंजिंग गुन्हा होता। सहसा रात्री उशिरा चोऱ्या होतात, जेव्हा घरी कोण नसेल अशा वेळी चोऱ्या होतात किंवा घरचे झोपले असतील तर ती संधी साधून चोरी केली जाते। पण ही चोरी खूप चॅलेंजिंग होती, कारण संध्याकाळी 8:45 ते 9:15 की ज्यावेळी लोक घरी टीव्ही पाहत असतात, जेवण करत असतात किंवा एक सतर्क असतात, लोक आपल्या कॉलनीमध्ये देखील वॉकिंग सुरू असतं, अशा वेळी ती घटना घडली होती। तर आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होती। तर आमचे इथले एसीपी घोगरे साहेब, आमचे पीआय जाधव साहेब, त्याचबरोबर आमचा डीबीचा अधिकारी सनी पाटील, त्याची टीम यांनी अत्यंत अथक प्रयत्न केले। जवळजवळ चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलं। 100 सीसीटीव्ही फुटेज आम्ही चेक केले। तर त्यानंतर आम्हाला तो गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलं आणि त्यामध्ये सनी सुनील निमाते हा मुलगा, तरुण मुलगा आहे। तर त्यानं अत्यंत धाडसानं ही चोरी केली होती। त्याला मी देखील स्वतः पर्सनली इंटरोगेट केलं। त्याच्यावर ऑलरेडी असोळे या ठिकाणी 3 गुन्हे दाखल आहेत आणि हा नवीन गुन्हा। तर त्याच्याकडून आपण तात्काळ विदिन लेस दॅन 10 आवर्समध्ये आम्ही ते गुन्हा उघडकीस आणू शकलो आणि इंटॅक्ट 100% आमची रिकव्हरी झालेली आहे। बॅकग्राऊंड काय असेल? सनी निवाते हा बेगारी काम करतो, तरुण मुलगा आहे, घरी वडील नाही आहेत त्याचे, थोडंसं त्याला व्यसन आहे, त्या व्यसनामध्ये तो गुंग असतो आणि व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अशी घटना केली असं तो सांगतोय। पण तो सिव्हिअर क्राईम आहे आणि त्याला आम्ही त्याच प्रकारे ट्रीट केलेलं आहे।